नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, SRT सेवक. आज इथं तुम्हाला दाखवत आहे विना नांगरणीची, विना मशागतीची SRT शून्य मशागत शेती. आपण या ठिकाणी बघू शकता. या क्षेत्रामध्ये मागील वर्षी मिरचीची लागवड केलेली होती. या ठिकाणी बघू शकता आपण, हे मिरचीचे खोड आहे मागील वर्षीचे. आणि या ठिकाणी हे जे मल्चिंग केलेलं आहे हे या मिरचीसाठी करण्यात आले होते. आणि ही मिरची खराब झाल्यानंतर परत याच ठिकाणी जमिनीची कुठल्याही प्रकारची नांगरणी, रोटेटर, कल्टिवेटर काहीही न करता या ठिकाणी परत मक्काची लागवड केलेली आहे. हे बघू शकता आपण, मक्काचे धसं पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि परत आता या ठिकाणी या जमिनीची कुठल्याही प्रकारे हलव न करता, नांगरणी, रोटेटर किंवा काहीही न करता या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे. हे बघू शकता. अशा प्रकारे विना मशागतीची, विना खर्चाची ही SRT पद्धत तिने शेती केलेली आहे. एकही रुपया शेतकऱ्याला खर्च आलेला नाही. आदरणीय कृषीरत्न, कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा, तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी हे तंत्र शेतकऱ्यांसाठी शोधून काढलेलं आहे. भूमातेचा वरील आपण जो दरवर्षी नांगरणीचे, रोटेटरचे जे अत्याचार करतो, त्याच्यामुळे आपल्या जमिनीतील जे जीवसृष्टी असते, गांडूळ असतात, ते नष्ट होतात. आणि त्याच्यानं जमीन आपली नापीक होत चाललेली आहे. आणि शेतकऱ्यांचा दिवसांदिवस प्रचंड खर्च वाढत चाललेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही पुन्हा बघू शकता, मिरचीचे खोड तसेच आहे, मक्काचे खोडंसुद्धा मुळं तसेच आहे. आणि त्याच ठिकाणी परत आपण या कपाशीची लागवड केलेली आहे. असा प्रचंड खर्च आपला बचत होत असताना शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने, SRT पद्धतीने शेती करणं काळाची गरज आहे. आज कोणीही शेतकऱ्याला 1 रुपयाची मदत करत नाही. किंवा दिवसेंदिवस बियाण्याचे भाव वाढत चालले, खताचे भाव वाढत चालले, परंतु आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्याच्यामुळं शेतकरी हा खूप या शेतीला वैतागून गेलेला आहे. शेती करावी का न करावी या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी आहे. परंतु आदरणीय कृषीरत्न, कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा आणि प्रताप काका चिपळूणकर यांनी यावर चांगल्या प्रकारे शोध लावून आपल्याला हे तंत्र दिलेलं आहे. परंतु आपले शेतकरी हे फुकटचं तंत्र असल्यामुळं, याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नसल्यामुळं याशी कुठं शेती होत असते का? असे कुठं माल येत असतात का? दरवर्षी नांगरणी केल्या गेलीच पाहिजेत, वावरं साफसुथरे ठेवले गेले पाहिजेत, शेतामध्ये कुठेही तण झालं नाही पाहिजेत, असे शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात. परंतु या ठिकाणी शेतकरी बंधूंनो बघा, कोणतीही नांगरणी नाही, रोटेटर नाही, 1 रुपयाचा खर्चही नाही. आणि परत त्याच जुन्या बेडवर आपण या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे. आणि जोमदारपणे असे आपलं पीक या ठिकाणी दिसून येत आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या कपाशीमध्ये पूर्वीचं किती प्रचंड तण या ठिकाणी होतं. परंतु तणाची कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता या ठिकाणी तणनाशकाचा वापर केलेला आहे. आणि तण हे जागच्या जागेवरच मारून टाकलेलं आहे. आणि आता ह्या तणाचाच आपल्याला पुढे चालून
सेंद्रिय कर्मामध्ये रूपांतर होण्यास मदत मिळणार आहे आणि आपल्या जमिनीतील जे जीव जंतू आहेत त्यांना याच्यापासून खाद्य मिळणार आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अशा प्रकारची शेती केली तर आता या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं मजुराची गरज भासत नाही, बैलांची कोळपणीसाठी गरज नाही, निंदणीसाठी मजुराची गरज नाही. फक्त आपण तणनाशक मारलं की आपली जमीन एकदम क्लीन होऊन जाते. तणनाशकानं आपला प्रचंड खर्च बचत होऊ लागलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे की बाबा तणनाशकं मारल्यामुळे आपली जमीन नापीक होते, खराब होते. परंतु गेल्या 2011 पासून कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बळसावळे दादा यांनी SRT तंत्राचा शोध लावलेला आहे आणि तेव्हापासून त्यांनी तणनाशकं मारून असे प्रचंड पिकं घेतलेले आहेत. आज जर तणनाशकानं जमीन खराब झाली असती तर आपल्या जमिनीमध्ये असे पिकं उगून आलेच नसते. हा शेतकऱ्यांनी भ्रम जो आहे तो डोक्यातून काढून टाकायला पाहिजेत आणि अशा पद्धतीने विना नांगरणीची, विना मशागतीची, विना बैलाची, विना ट्रॅक्टरची शेती करायला पाहिजेत. माझी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे, शेतकरी बंधूंनो, आपण जो अनाठाई खर्च करू आलो तो आपण वाचवा. आपल्या भूमातेला नांगरणी रोटेटरच्या अत्याचारातून वाचवा आणि आपल्या पुढील पिढीला चांगली सुपीक जमीन त्यांच्या ताब्यात द्या, तरच फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी 8007 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा. शेतकरी बांधवांना 24 तास मार्गदर्शन केल्या जाईल. एवढं बोलतो थांबतो. जय SRT.